रात्रीची जी दारू होती ती दुपारी कधी आली आणि दुपारची दारू कधी सकाळी आली मला समजलं नाही. तर एका दिवशी देशीच्या 11 क्वार्टर पिल्या होत्या. मी एक काळ असा होता की मी लोकाला 200-100 रुपये टिप द्यायचो दारू पिल्याच्या नंतर. पण ज्यावेळेस माझ्याकडं खरीच वाईट वेळ आली तर त्यावेळेस काय नाही, मी लोकाला भीक मागून सुद्धा दारू. सामाजिक दृष्टिकोनामध्ये काय नाही, दारुड्याला समजून घेणारं कोणीच नाही. मग आमच्यासारख्या दारुड्याला एकच पर्याय उरते, दारू आणि मी. पण अल्कोहोलिक अनोनिमस एक संस्था आहे जी 186 ते 87 कंट्रीमध्ये काम करते अल्कोहोलिक अनोनिमस म्हणून. आज आपल्या पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, बरेच ठिकाणी त्याच्या मीटिंग्स होतात. आता जवळपास माझ्याकडे 1.5 कोटी रुपयाचे 2 घरं आहेत. अच्छा. 1.5 कोटी रुपयाचे 2 घरं आहेत, शेती आहे, त्याच्यानंतर प्लॉट्स आहेत. म्हणजे आज माझ्याकडे सर्व वैभव आहे. तुम्हाला काय वाटतं की इंटरकास्ट मॅरेज आपला समाज इतका प्रगत होऊन देखील आणखीन का समजून घेऊ शकत नाहीये? समाज काय करते माहिती आहे का, त्याच्या चांगल्या गोष्टी नाहीत बघत. फक्त त्याला काय म्हणतात, सरळ सरळ खेडेगावामध्ये म्हणतात की बाबा त्यानं कोणत्या तरी समाजाची बाई ठेवून, म्हणजे आत्महत्याला प्रवृत्त कोण करायला? समाज करायला. ज्यावेळेस मी माझी फर्म टाकत होतो तर त्यावेळेस का नाही, माझ्यासोबत फक्त मी आणि माझी पत्नी होतो, दुसरं कोणी नव्हतं. घरचे वगैरे नाही आले? नाही, कोणीच नाही. जर या ठिकाणी जर समजा मी अरेंज मॅरेज जर केलं असतं तर माझ्या अवतीभोवती 2-4 लोक राहिले असते. पण मी इंटरकास्ट केल्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. एका हॉस्पिटलमध्ये मुलगी ॲडमिट होती, एका हॉस्पिटलमध्ये आई ॲडमिट होती. म्हणजे जर बाळाला दूध जर पाजवायचं असेल तर तिकडं मला तिला एकट्याला दूध पाजवावं लागत होतं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. त्यावेळेस पण साथ देणारे फार कमी लोक होते माझ्यासोबत. आजपर्यंत सगळ्यात मोठं टेंडर कोणतं आहे तुम्ही घेतलेलं? 13 CRचं माझं सर्वात मोठं टेंडर आहे, जे की सिव्हिल हॉस्पिटलचं टेंडर आहे. तिथं खूप मोठा कास्टिझम झाला. जे काय मोठ्या जाती जे येतात, जे मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, सिंधी यायचंच पूर्णपणे अस्तित्व आहे त्या गोष्टीमध्ये. तर या कॅटेगरीने त्याने अक्षरशः मला सळो की पळो करून सोडलं होतं. ज्या वरच्या ज्या जाती येतात ह्या जातीला कधीच वाटत नाही किंवा मराठी माणूस या बिझनेसमध्ये यावं, बिझनेसमध्ये येऊन त्यांना डेव्हलप व्हावं. माझ्या मुलीला त्रास झालेला आहे, माझ्या पत्नीला त्रास जे झालेला आहे ते खूप वाईट परिस्थिती होती. मी ज्यावेळेस एकटा तिथं उभं होतो तर माझ्या बाजूला कोणी उभं नव्हतं. मी त्या परिस्थितीमध्ये काय कंडिशनमध्ये हँडल केली परिस्थिती ते माझं मला माहिती आहे. नमस्कार. जीवन सफर विथ जीवन आघावच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपल्या पॉडकास्ट सिरीजचं नाव आहे जीवन सफर. आपला पॉडकास्ट सिरीज सुरू करण्यामागचा उद्देशच हा होता की वेगवेगळ्या व्यक्तींचे जीवन सफर जे आहे, त्यांचा जो जीवन सफर आहे तो जाणून घ्यायचा. बरं, जीवन सफर जाणून घेण्यामागचा नेमका आपला उद्देश काय आहे? म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवन सफरमधून आपल्याला काही मोटिवेशन मिळतं का? म्हणजे मोटिवेशन घेऊन डायरेक्ट समाजात क्रांती वगैरे करायची अशी अपेक्षा नाहीच, पण त्या व्यक्तीच्या जीवन सफरमधून एकाने जरी प्रेरणा घेतली आणि एका जरी समजा तरुणाचं तिथे म्हणजे थोडाफार जरी पॉझिटिव्ह बदल त्याच्या जीवनामध्ये झाला तर आपल्या पॉडकास्टचा उद्देश जो आहे तो सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपल्यासोबत इथे आपण एक असा माणूस आणलेला आहे की ज्या माणसाचं म्हणजे वार्षिक टर्नओव्हर हे 20-30 कोटीच्या वर आहे. ज्या माणसाने वैयक्तिक 10-15 कोटींची संपत्ती जमवलेली आहे, कमवलेली आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, आता तुम्ही म्हणत असाल का 10-15 कोटीची संपत्ती कमवली म्हणजे लहानपणापासूनच कामाला लागला काय, किंवा त्याचं बॅकग्राऊंड तसं होतं काय? तर तसं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो का बा, एक काळ असा होता का ते माणूस दारू पिऊन म्हणजे दारूच्या एवढ्या आहारी गेला होता ते माणूस का ते दारू पिऊन अक्षरशः कुठेही पड, म्हणजे बस स्टँडवरच झोप, रेल्वे स्टेशनवर झोप. अरे भिकाऱ्यांसोबत त्या माणसानं दिवस काढलेले तर भिकाऱ्यांसोबत काहून? तर म्हणजे भिकाऱ्यांसोबत भीक मागून मग जे काही 5-10 रुपये मिळतील त्याच्यामधून मग देशी दारू प्यायची असं माणूस. आणि आता जर समजा तुम्ही त्यांची कंडिशन बघसाल तर डायरेक्ट म्हणजे करोडपती झालेला आहे. आणि मग ही सगळी संपत्ती जी आहे ती त्याने 3-4 वर्षातच कमवलेली आहे. मग असं काय केलं त्या माणसानं का बा डायरेक्ट इथून उठून डायरेक्ट म्हणजे शून्यातून झिरोचे हिरो आपण असं म्हणू शकतो. म्हणजे माझा मित्र आहे सुदीप गुठे, त्यांचे ते भाऊ लागतात. सुदीपकडून मी त्यांची स्टोरी ऐकली. मी म्हटलं भाई यांना आपल्या पॉडकास्टवर बोलवलं पाहिजे, कारण या माणसाच्या स्टोरीमधून खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणजे
आपल्याला जे काही डिप्रेशन येते, निगेटिव्हिटी येते, ह्या माणसाच्या लाईफकडे बघून ॲटलिस्ट मला असं वाटतं की काही लोकांना तरी निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीकडे जायचं कसं ते समजेल. तर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रवीण गुठे, गव्हर्मेंट मेडिकल इन्स्ट्रुमेंटचे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मांडणार आहोत. त्यांचा जो काही जीवन सफर आहे तो जाणून घेणार आहोत. दादा, तुझं स्वागत आहे. धन्यवाद दादा. शेवटची दारू कधी पिली होती? शेवटची दारू 2018ला पिली होती. 2018ला. 2018ला. बरं, आयुष्यामध्ये तू सगळ्यात महागडी दारू कोणती आहेस पिलेली? सर्वात महागडी दारू मी पिली होती, अमेरिकन दारू पिली होती. जवळपास ती 25,000 रुपयाची एक क्वार्टर होती. 25,000 रुपयाची क्वार्टर होती. अरे बाप. आणि त्या क्वार्टरची जी मजा जी होती, एकदम स्वर्गसुख होतं त्या क्वार्टरचं. म्हणजे ती दारू पिल्याच्या नंतर आपण म्हणतो ना, आपले टेन्शन, प्रेशर, ज्या काय गोष्टी येतात ह्या पूर्णपणे नॉर्मली सर्व विसरून एकदम आनंदाच्या लहरीमध्ये वाहणारी अशी दारू होती ती. पण ती दारू ज्या दारूने जी मजा दिलेली आहे ती आजही विसरू शकत नाही. अच्छा. पण मी आज पिऊ शकत नाही ती दारू. अच्छा, कारण तू कम्प्लिटली आता या दारूच्या बाहेरच आलेला. पूर्णपणे हे तर आपण जाणून घेणारच आहोत. त्याच्या आधी तुम्हाला सांग, तुझा जन्म कुठला? माझा जन्म आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये, कळमनुरी तालुका आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये सालेगाव म्हणून गाव आहे. अच्छा. खेडेगावातला तिथला माझा जन्म आहे. आणि आई वडील आणि होल फॅमिली वगैरे ठीकठाक, एज्युकेशन वगैरे सर्व गोष्टी होते त्याच्यामध्ये, सर्व गोष्टी वगैरे झालेल्या आहेत माझ्या ते गावामध्ये. शेती वगैरे काय? शेती वगैरे जर आत्ताची वेगळी बघितली, पहिली जर शेती जर बघितली तर जवळपास पहिली शेती 3.5 एकर जवळपास शेती आहे. अच्छा. ओके. आणि म्हणजे तुमच्या वडिलांना किती भाऊ? माझ्या वडिलाला 2 भाऊ आहेत. एक तुमची वेगळी करून मग 3.5 एकर येते. 3.5 एकर. त्यांना 3.5 एकर आणि आम्हाला 3.5 एकर असं पूर्ण. तुमचं शिक्षण वगैरे? माझं एज्युकेशन सुरुवातीला लहानपणचं एज्युकेशन गावामध्येच झालं. त्याच्यानंतर कॉलेजचं एज्युकेशन हे हिंगोलीला झालेलं आहे. अच्छा. आणि हायर एज्युकेशन हे यवतमाळमध्ये झालं. यवतमाळ डॉक्टर बाबूसाहेब नंदुरकर इंजिनिअरिंग कॉलेजला माझं बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. तिथं मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग केलेली आहे. अच्छा. बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे नॉर्मली आपण बघतो की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर अशा ब्रांच घेतात. बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेण्यामागचा काय उद्देश आहे तुझा? बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की मला एकतर वास्तविक सांगायची गोष्ट झाली तर मला कॉलेजमध्ये मार्क्स कमी होते. 12वीला 56% मार्क होते. आणि मी जेव्हा कॅप राऊंड करत होतो तर मला सिव्हिल इंजिनिअरिंग भेटली नाही, मेकॅनिकल इंजिनिअरिंग भेटली नाही, किंवा कोणत्याच ब्रँच भेटल्या नाहीत मला. मग लास्टला पर्याय काय होतो, बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा कन्सेप्टच कोणाला माहिती नव्हता. मग त्यावेळेस जे ओपन राऊंड जो असतो, मग ओपन राऊंडला सर्वात लास्टलं जे मार्कवाले जे आहेत आमच्यासारखे, ज्याला कमी मार्क वगैरे पडलेले आहेत, ती ब्रँच घ्यायची म्हणून मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेतली. त्याच्या संदर्भातलं पहिलं काही नॉलेज नव्हतं की बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेतल्याच्या नंतर काय असते काय नाही, हे काही नाही. माझं फक्त एवढंच उद्देश होतं की मी कोणत्या तरी कॉलेजला लागलो पाहिजे. आणि लास्ट राऊंडला कमी मार्क असल्यामुळं जी ब्रँचचे जो कोटा आहे एकदम कमी मार्कावरच्या ज्या ब्रँच होत्या त्या ब्रँचपैकी ही बायोमेडिकल ब्रँच होती. बायोमेडिकल ब्रँच ही महाराष्ट्रामध्ये 7च ठिकाणी आहे, पण ती कोणाला माहिती नव्हती त्यावेळेस. त्याच्यामुळं लो मार्कवर त्यावेळेस ती ब्रँच ओपन झाली होती आणि त्यावेळेस मला ती ब्रँच भेटली. सध्या आता तू जो समजा व्यवसाय करतोय तर तो बायोमेडिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेडच आहे? हो. आता जो सध्याचा माझा जो मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स आणि सर्जिकलचा जो माझा बिझनेस आहे हा पूर्णपणे बायोमेडिकलच्या रिलेटेडच आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जे हॉस्पिटलमध्ये ज्या कोणती इन्स्ट्रुमेंट्स लागतात, तर मॉड्युलर ओटी असेल, मॉड्युलर वॉर्ड असेल, किंवा एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, MRI मशीन असेल, या संदर्भामधलीच ती ब्रँच आहे. आणि त्या बेसवरच मी माझा बिझनेस पूर्णपणे टोटल उभा केलेला आहे. आपण बघतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा नंतर मग मुलं दुसऱ्याच फील्डमध्ये असतात जात, कुणी हॉटेलच टाकतं. आता माझं वैयक्तिकच उदाहरण घ्यायचं झालं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण माझ्या लाईफमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कुठंच संबंध आला नाही. म्हणजे माझी गाडी स्वतःची जरी खराब झाली तरी मी गॅरेजवाल्याकडे असतो. पण तू व्यवस्थित म्हणजे इंजिनिअरिंगचा फील्डचा जो आहे तो फायदा करून घेतलेला आहेस. आता जी खरी स्टोरी आहे, म्हणजे दारूची जी स्टोरी मी ऐकलेली आहे ती खतरनाक आहे विषय. मला सांग, आयुष्यातली पहिली दारू कोणत्या वर्षी, कितवीला असताना पिली होतीस तू? मी माझ्या आयुष्यातली पहिली दारू ही 2006-07ला पिली होती. जवळपास 11वीला असतेवेळेस मी दारू पिली होती. आणि ती दारू होती नंबर 1.
अच्छा. हां, ते दारू नंबर 1 होती. आणि एक पप्पू शेठ म्हणून जे आमच्या बाजूला राहत होते, तर त्यांनी मला दिली होती ती दारू. आणि ती दारू पिल्याच्या नंतर जे मला एक आनंद होता, तो जे दारू घेतल्याच्या नंतर, ती मजा वेगळीच होती. मला असं वाटत होतं की मी आता साला यार आपण वेगळ्या जगामध्ये गेलो का काय, म्हणजे एक वेगळा आनंद वाटत होता, एक मजा वाटत होती. झिंग दिली होती त्यावेळेस त्या फर्स्ट दारूनं. आणि त्याच्यानंतर जे सफर जे चालू झाला दारूचा, तो हळूहळू हळूहळू वाढत वाढत गेला. म्हणजे सांगायचं झालं तर मी माझ्या पहिल्या दारू आणि लास्टच्या दारूमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिली जी दारू पिली होती ती आनंदासाठी पिली होती, लास्टची जी दारू पिली ती मरणासाठी पिली होती. तर या दोघांमधलं अंतर खूप मोठं आहे. जर ते सांगायचं जर झालं तर मी ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस दारू पिली होती, तर मला असं वाटत होतं की या दारूमुळं माझं टेन्शन, प्रेशर, सर्व गोष्टी वगैरे निघून जातील. पण तसं काही माझ्यासोबत झालं नाही. तसं ते दारूचं प्रमाण हळूहळू 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 वाढत गेलं. आणि कॉलेज संपलं. कॉलेजच्या नंतर मग हायर एज्युकेशनला गेलो मी. मग हायर एज्युकेशनला मग मी पॉलिटिकल थोडा कनेक्ट होतो. तिथे का संस्थेसोबत मी कनेक्ट होतो, पॉलिटिकल एका पक्षासोबत कनेक्टेड होतो. मग तिथं जे प्रॉपर यवतमाळचे काही पॉलिटिकल लोक किंवा इतर काही लोक, त्यांच्यासोबत माझा संपर्क यायला लागला. मग तिथं मला दारूचं आणखी जास्त प्रमाणामध्ये दारू पिण्याची सवय लागून गेली. माझा असा कॉलेजच्या दिवसामध्ये असा कोणता दिवस नसेल गेला की मी त्या दिवशी दारू नाही पिली. पण एक लिमिटेड दारू पित होतो. म्हणजे मला त्यावेळेस असं वाटत होतं की मी सर्वात जास्त दारू पचवू शकतो. अच्छा. म्हणजे माझ्यासोबतचे जे दुसरे मित्र कंपनी राहायचे किंवा दुसरे पॉलिटिकल लोक राहायचे किंवा कोणते जे काही लोक राहायचे, तर कधी कोणी आउट होऊन जायचं. पण मात्र माझा स्टॅमिना एवढा खतरनाक करून ठेवला होता की मला दारूनं काही होत नाही आणि मला दारूनं कधी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, अशी माझी मेंटॅलिटी मी तयार करून ठेवली होती. तरी त्यावेळेस एक अख्खा बंपर होतच का मारत? सहज अख्खा बंपर एक पूर्णपणे टोटल. जर समजा कधी कधी आम्ही पार्टी कॉलेजला आम्ही बसलो समजा, तर आम्ही मला आठवते कॉलेजची पार्टी होळीच्या दिवसामध्ये, होळीच्या याच्यात आम्ही पार्टी केलो. जवळपास 36 प्रकारच्या दारू एका ठिकाणी आम्ही टाकून, पूर्ण मित्र कंपनी आमची एका शेतामध्ये, त्याच्यामध्ये बरेच सारे लोक होते. तर तिथं आम्ही बसलो होतो आणि तिथं ठरवलं होतं जे लास्टपर्यंत राहील जो जिंकणार तो किंग समजा, तो किंग त्याच्यातला. तर आम्ही जवळपास 11 वाजल्यापासून सकाळच्या दारू चालू केली होती, तर रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही दारू पिली होती. आणि लास्टच्या एंडपर्यंत मी टिकून राहिलो. जवळपास मी 1.5 ते पावणे 2 बंपर जवळपास त्या दिवशी पिलो होतो. आणि सर्वाला व्यवस्थित घरी सोडलं. म्हणजे आजूबाजूचे माझे मित्र वगैरे होते, जे ढ्या झाले होते, कोणी पलटे होते, कोणी काय झाले होते, तर व्यवस्थित सर्वाला घरी सोडलं होतं. पण त्या दिवशी मला वाटलं की मी दारूसाठी जन्मलो. म्हणजे माझी मानसिकता काय झाली होती, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन फक्त दारू. आणि ते दारू मी जगत होतो. मला दारूचं जे ऑब्सेशन नव्हतं त्यावेळेस, पण माझं मी दारू जगत होतो. मला असं वाटत होतं की साला दारू आपल्याला आनंद देते आणि या दारूमध्ये आपलं जीवन आहे. बरोबर. हां, आणि ते कंटिन्युअसली मी तशाच पद्धतीनं वर्कआउट करत होतो दारूसोबत. दारू वाईट आहे हे कधी लक्षात आलं? वाईट 2013ला समथिंग, 2013ला माझं इंटरकास्ट मॅरिड झालं. अच्छा. हां, माझी मिसेस वेगळ्या कॅटेगरीचं, मी वेगळ्या कॅटेगरीचं. आणि त्यावेळेस जस्ट मी पासआउट झालो आणि कामाला लागलो होतो. तेव्हा मला प्रोफेशनल लाईफमध्ये काय नाही असं वाटत होतं की दारू मला थोडी थोडी जास्त होते. कॉलेज लाईफमध्ये काय होतं, मित्र कंपनी राहायचं, बॅचलर होतो मी, काही असं टेन्शन नव्हतं कोणत्या गोष्टीचं. पण ज्यावेळेस का नाही मी कॉलेज संपवलं आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जीवन जगायला सुरुवात केली, त्यावेळेस मला वाटायला लागलं की मला दारूचं हळूहळू हळूहळू परेशानी येते किंवा त्याच्यामुळे मला त्रास होत आहे. पण त्यावेळेस पण मला असं काही जाणवलं नाही की चला बाबा. पण सर्वात टर्निंग पॉईंट जो आला तो माझ्या इंटरकास्ट मॅरिडचा. मी ज्यावेळेस का नाही मॅरिड केलं होतं, तर दोन्ही पण फॅमिलीला ॲक्सेप्ट नव्हतं. ना माझ्या सासरच्याला ॲक्सेप्ट होतं, ना माझ्या फॅमिलीला ॲक्सेप्ट होतं. तर त्याच्यामध्ये मग वादविवाद होत होते. आणि त्या वादविवादाच्या कारणामुळं माझी दारू हळूहळू वाढायला लागली. आणि मी फील्ड वर्कला राहत होतो, सेल सर्व्हिसच्या याच्यामध्ये राहत होतो. त्यावेळेस मला असं मित्र कंपनी म्हणा किंवा बाहेर राहिल्यामुळं त्याचं प्रमाण आणखी हळूहळू वाढत गेलं. जी माझी दारू होती, जी सकाळची दारू म्हणजे रात्रीची जी दारू होती ती दुपारी कधी आली आणि दुपारची दारू कधी सकाळी आली हे मला समजलं नाही.
दारूमुळे मग कधी घरच्यांसोबत भांडण वगैरे आहेत का? नाही नाही, झालेले? भरपूर वेळेस. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगू का, दारूचं माझ्या लाईफमध्ये खूप मोठं नुकसान करून गेली माझ्या लाईफमध्ये. जे की माझ्या मिसेसला मी बरेच वेळेस दारूमुळं मारझोड करण्यात आली, किंवा माझ्या आईवडिलाला मी रॉंग शब्द बोललो, भावाला बोललो, आईला बोललो, मित्राला बोललो, समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच लोकांना बोललो. आणि त्याचा परिणाम हळूहळू जाणवायला लागला होता मला, की बाबा दारू मला खूप जास्त प्रमाणामध्ये आता होते आणि माझ्या लिमिटच्या बाहेर गेलेली आहे. हे समजेपर्यंत मी त्या दारूला ॲडिक्ट झालो होतो. म्हणजे मला हे दारूचं जे व्यसन जे होतं ना, तर हे समजेपर्यंत मी पूर्णपणे ॲडिक्ट होऊन गेलो होतो. एक किस्सा तर मी ऐकलेला आहे की भिकाऱ्यांसोबत सुद्धा तू हो. राहिलेला आहेस. तो काय हो. नेमका किस्सा? तो किस्सा असा होता की पूर्णपणे टोटल मी संपून गेलो होतो. म्हणजे माझी फॅमिली मला सोडून गेली होती. बायको म्हणजे? माझी बायको जी होती, माझी बायको मला सोडून गेली होती. घरामध्ये माझे वादविवाद झाले होते. ती दारू कधी कधी वाढत गेली मला समजलं नाही. पण ज्यावेळेस मला असं वाटलं की आता मला दारू पाहिजेच, मग त्यावेळेस पर्याय काय. माझा जॉब गेला होता, फॅमिली गेली होती, म्हणजे माझी बायको गेली होती निघून. त्याच्यानंतर माझी जी फॅमिली होती, माझी फॅमिली मला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती, कारण की दारूमुळं मी त्यांना खूप त्रास दिला होता, मिसेसला पण त्रास दिला होता. मग माझ्याकडे पर्याय काय होता, मला तर दारू प्यायची. मी एक काळ असा होता की मी लोकाला 200-100 रुपये टिप द्यायचो दारू पिल्याच्या नंतर. पण ज्यावेळेस माझ्याकडं खरीच वाईट वेळ आली, तर त्यावेळेस काय नाही, मी लोकाला भीक मागून सुद्धा दारू पिली. आणि भिकाऱ्याचा असा होता विषय, रेल्वे स्टेशनच्या बाजूला देशी दारूचा अड्डा होता आणि तिथं मी एका दिवशी दारू पिऊन पडलो आणि तिथं आजूबाजूला भिकारी होते. मग ते भिकारी काय म्हणले की बाबा तू आमच्यासोबत चल आणि आपण असं करू. मग मी त्यांना आयडिया दिली कशाची? की पैसे कसे कमवायचे. अच्छा. मग कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोण उभं राहायचं, कसं भीक मागायचं. मला वाटत होतं मी हायर एज्युकेटेड आहे, मग बरोबर प्लॅनिंग मी केली. जे काही 10-15 जी माझी टोळी होती, तर ती टोळी पूर्णपणे मी तयार केली आणि त्याच्यासोबत दररोज राहू लागलो, तिथं झोपू लागलो, त्याचंच उष्ट खाऊ लागलो होतो, त्याच याच्यामध्ये राहू लागलो होतो. म्हणजे एवढ्या खालच्या स्तराला गेलो होतो की मला समजत नव्हतं की नेमकं मी माझ्या लाईफमध्ये करत काय. कारण की मला गमवण्यासाठी काहीच नव्हतं, एवढी वाईट अवस्था होती. म्हणजे दारूच्या त्या वाईट झोनमध्ये मी जवळपास 3 वेळेस सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. एक वेळेस तर मी गावाकडे गेलो, दारू पिऊन, फुल दारू पिऊन गेलो आणि उंदराचं औषध घेतलं. तर त्यावेळेस वाचण्याचे चान्सेस फार कमी होते, तरी पण त्या पण फेजमधून वाचलो मी. त्याच्यानंतर असं ठरवलं की बाबा आता दारू पिऊन आपल्याला मरून जायचं. तर एका दिवशी देशीच्या 11 क्वार्टर पिल्या होत्या एका दिवसामध्ये, आणि त्याच्यामधून पण मी त्या पण फेजमधून मी वाचलो. आणि एक वेळेस सुसाईड अटेम्प्ट केला होता मी पंख्याला लटकण्याचा, पण ते पण माझ्याकडनं फेल झाला, तिथं पण वाचलो मी. तर दारूमुळं एवढं नुकसान झालं, अक्षरशः फॅमिली माझी डिस्टर्ब झाली, बऱ्याच गोष्टी माझ्या डिस्टर्ब झाल्या. मी माझ्या वडिलाचं जे पॉलिटिकल जे नाव होतं मी पूर्णपणे बर्बाद करून टाकलं. त्याच्यानंतर का नाही, जी माझी मिसेस होती त्या मिसेसला मी आता जी माझी मिसेस सोबतच आहे, तर मिसेसला माझ्या खूप त्रास दिला. तिचं नाव स्वाती आहे आणि तिला लिटरली बरेच वेळेस छळ म्हणा किंवा मारणे किंवा दारूच्या नशेमध्ये बऱ्याच गोष्टी केल्या. तर ह्या जेव्हा गोष्टी माझ्या निदर्शनास येत होत्या, तेव्हाच मला असं वाटत होतं साला यार आपलं दारूनं संपून गेलो. कारण की माझ्याकडे करण्यासाठी काहीच नव्हतं उरलं. समाजामध्ये एवढ्या पद्धतीचं हे झालं होतं की मी इंटरकास्ट मॅरिड केल्यामुळं का नाही ॲक्सेप्टेशन कोणालाच नव्हतं. आणि त्या डिप्रेशनमध्ये का नाही मी हळूहळू त्या दारूच्या ओघामध्ये वाहत गेलो आणि कधी संपलो याचं मला समजलं, भानच नाही राहिलं. मी रेल्वे स्टेशनला जवळपास 10 दिवस भीक मागून जगलो, तिथं खाल्लो. आणि जे काही समजा जे पैसे येत होते त्याच्याकडनं जे पैसे येत होते त्याची फक्त दारू आणि दारूच प्यायचो. रेल्वे स्टेशनला 10 दिवस राहिलो. त्याच्यानंतर बसस्टँडला तर माझं माहेर घरच झालं होतं. समजा घरी काय भांडणं झाले की बसस्टँडच्या तिथे यायचं, कोणाला तरी पैसे मागायचे, भीक मागल्यासारखं भीक मागायचं पूर्णपणे टोटल. लिटरली तुम्हाला सांगतो मी पोलीसवाल्याला पण सोडलं नाही. एक पोलीसवाले होते, त्याला मी सांगितलं घरामध्ये माझा असा इश्यू झाला, या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या, आणि साहेब मला एक 200 रुपयाची हेल्प करता का. पोलीसवाले चांगले होते ते,
आजही मला ते विलास चव्हाण म्हणून त्यांचं नाव आहे, आजही आठवते ते. तर त्यांनी मला 200 रुपये दिले होते आणि मी लिटरली दारू पिऊन बसस्टँडला झोपी गेलो होतो. घरदार असताना पण मी बसस्टँडला झोपत होतो. म्हणजे त्या नशेमध्ये मला काही समजतच नव्हतं, मी काय करत आहे, कोणत्या गोष्टी करत आहे. एक किस्सा तर असा मला आठवते की मी माझ्या आईला जे मातीसाठी घेऊन जातात, माझे एक आमचे पाहुणे एक्सपायर झाले होते आणि मी गावाकडे होतो. मला आईने एक 150 रुपये दिले की बाबा तू बाईकवर चल, घरी कोणीच नाही. तर मी आईला घेऊन गेलो तिकडं. चिमेगाव म्हणून एक गाव होतं, तिकडे त्या गावाला गेलो मी, औंढ्याच्या पलीकडे ते. तिकडून जाता जाताच मी आईला काय म्हणलं, बा गाडीची हवा वगैरे काहीतरी थोडी कमी झाली. तिथून आईला थोडंसं साईडला हे करून गेलं. तिथं मी एक क्वार्टर पिली देशीची आणि नंतर मी आईला तिथं जिथं माती होती तिथं नेऊन सोडलं आणि तिथून मी बाहेर आलो, मेन हायवेला आलो तिथं. आणि एवढी दारू पिली त्या धाब्यावर. माझ्याकडे का नाही एक साधा मोबाईल होता, तो मोबाईल मी सुद्धा त्या दारूच्या नशेमध्ये विकून टाकला. जे 1200 रुपयाचा जो मोबाईल होता ते मी 600 रुपयाला विकला आणि त्याच्यामध्ये 200 रुपये त्याचे दिले आणि 400 रुपये माझ्याकडे राहिले होते. तर ते 400 रुपये मी तिथून निघलो आणि नांदापूर म्हणून गाव आहे आमच्या तिकडं, तर नांदापूरला गेलो. माझी आई तोपर्यंत बाकीच्या लोकांसोबत निघून गेली होती गावाकडे. नांदापूरला गेलो. नांदापूरला तिथं परत आणखी दारू पिली. तिथं रोड होता, त्या रोडला झोपी गेलो. सकाळचे 4 वाजले होते. मला माहिती नाही नेमकं कुठे आहे काय नाही ते. तर मी तिथून सकाळी 4 वाजता उठलो, तर परत घरी नाही गेलो. तिथं आमच्या पलीकडे एक बोल्डा म्हणून गाव आहे, बोल्डा स्टेशन, तिथं गेलो. तिथं परत आणखी सकाळी 5-6 वाजता दारू पिली. म्हणजे मी दारूमध्ये काय गोष्टी केल्या नाही तर ते मला खूप वाईट मी गोष्टी माझ्या नशेमध्ये केल्या. आणि नशा एक अशी गोष्ट आहे की माणसाला जिवंत सोडत नाही. म्हणजे मी दररोज का नाही आईची शपथ घेत होतो, वडिलाची शपथ घेत होतो, बायकोची शपथ घेत होतो की उद्यापासून दारू पिणार नाही. पण मात्र ते दारूपासून कधीच मला सुटकारा भेटला नाही त्यावेळेस. आणि ह्याचे कारण बरेच सारे गोष्टी आहेत. सामाजिक दृष्टिकोन आहे किंवा बघायला गेलं तर आजूबाजूचं वातावरण आहे, इंटरकास्ट केल्यामुळे येणारं प्रेशर आहे. या सर्व गोष्टीचा माझ्यावर पूर्णपणे इम्पॅक्ट पडला होता आणि त्या दारूमध्ये पूर्णपणे संपून गेलो होतो. मग तुम्ही भिकाऱ्यांसोबत 10 दिवस राहिला होतात. भिकाऱ्यांचे तुम्ही समजा तिथे गुरु होतात हे झालेले. मग भिकाऱ्यांपासून परत फॅमिली लाईफमध्ये कसे काय आलात? भिकाऱ्यासोबत ज्यावेळेस राहिलो होतो, ती माझं एकदम लास्टचं टोक होतं ते. आणि त्यावेळेस का ना मी माझ्या मिसेसला एक फोन केला किंवा मला परत यायचं, मला सांभाळून घे किंवा आपल्याला आता दारूपासून मी दूर राहील किंवा सर्व या गोष्टी वगैरे करेल. मी घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर मिसेसने मला एक क्वेश्चन केला होता, तुम्हाला दारू प्रिय आहे का मी प्रिय आहे? तुम्ही काय उत्तर दिलं? मी उत्तर देऊ शकलो नाही, कारण की इनडायरेक्टली मला दारूच प्रिय होती त्यावेळेस. कारण की त्या दारूने एवढं मला जखडून टाकलं होतं. म्हणजे त्याचे कारणही तसे होते. मी फॅमिलीमध्ये गेल्याच्यानंतर तिथलं वेगळं प्रेशर राहत होतं, इकडं या फॅमिलीमध्ये गेल्याच्यानंतर त्या फॅमिलीचं वेगळं प्रेशर राहत होतं. सामाजिक दृष्टिकोनामध्ये का नाही दारुड्याला समजून घेणारं कोणीच नाही आहे. मग आमच्यासारख्या दारुड्याला एकच पर्याय उरते, दारू आणि मी. आणि त्या उद्देशानं मी कंटिन्युअसली दारू पित होतो. आणि तो एक माझा टर्निंग पॉईंट आहे. ज्यावेळेस मिसेसनं मला विचारलं की बाबा आता तुम्हाला दारू प्रिय आहे का मी प्रिय आहे, तर त्यावेळेस मला काही त्याचं आन्सर देऊ शकलो नाही. तर ते कुठे एक मनाला एक लागली ती गोष्ट मला. मग मिसेसचं काय होती रिॲक्शन की तुम्ही तर आता उत्तर नाही दिलं, मग तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला समजून घेतलं का? त्यावेळेस समजून घेतलं, कारण की मी ज्या कंडिशनमधून आलो होतो तिथून. तर मिसेसला हे माहिती नाही, आता पहिल्या वेळेसच माहिती होईल किंवा मी भिकाऱ्यासोबत अशा पद्धतीनं या गोष्टी केलेल्या आहेत किंवा बस स्टँडला हे केलेलं आहे. ज्या काय गोष्टी माझ्या लाईफमध्ये ज्या घडलेल्या आहेत हे मिसेसला आज पहिल्याच वेळेस समजेल आता की आपल्या नवऱ्यानं काय कारनामे केलेले दारूच्या काळामध्ये. तर त्यावेळेस मिसेसनं मला खूप समजून घेतलं. म्हणजे त्यांनी मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी पण खूप प्रयत्न केला की वेगवेगळ्या ठिकाणी मला ट्रीटमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल. आमचे दादा आहे, तर दादानी मला सायकॅट्रिक ठिकाणी पण 1-2 डॉक्टरकडे मला दाखवलं होतं, नाईक सरांकडे पण दाखवलं होतं, पण त्याचा काही इफेक्ट झाला नाही माझ्यावर. पण दारूचे फटके माझ्या लाईफमध्ये खतरनाक बसले. पण
सगळ्यात मोठा फटका कोणता आहे बसलेला आत्तापर्यंतचा की जो लक्षात आहे अजूनही, म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट जर समजा दारूमुळे झाली असेल तर ती कुठली आहे गोष्ट? सर्वात वाईट गोष्ट अशी झाली की माझ्या फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे माझ्या पत्नीला जो माझा त्रास दिलेला आहे. तर तुमचं होतं लव्ह मॅरेज, आणि ते सुद्धा तुम्ही त्रास दिला आणि त्याच्यामध्ये जो काही मारहाण केली असेल, जे काही समजा दारूच्या नशेमध्ये ज्या काही गोष्टी केल्या असेल, सर्वात जास्त मी त्रास दिला माझ्या मिसेसला आणि ती गोष्ट विसरण्यासारखी नाही. त्याच्यानंतर माझे जे मोठे बंधू येतात, तर मोठे बंधू इथं पुण्याला होते आणि पुण्याला त्यांचं MPSC UPSCची एक्झाम राहायची किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहायच्या. त्यावेळेस मी काय नाही खूप सारा राडा करून ठेवायचा, म्हणजे त्याच्या ऐन एक्झामच्या वेळेस मी काहीतरी राडा करून ठेवायचं. मग त्याला नाईलाजानं गावाकडे यावं लागत होतं. मग त्याची एक्झाम जात होती. ती एक्झाम गेल्याच्या नंतर त्याची जी रिॲक्शन राहत होती ते खूप म्हणजे रडल्यागत रिॲक्शन राहत होती. ती एक माझ्या डोक्यामध्ये गोष्ट आहे की बाबा माझ्या दारूमुळं ते पूर्णपणे टोटल त्याचे जे काही जॉब लागायचे होते ते पूर्णपणे जॉब निघून गेले. त्याच्यानंतर मी वडिलाला पण बरेच वेळेस शिवीगाळ केलेली आहे, आईवर हात उचललेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कधी विसरण्यासारख्या नाहीत माझ्या लाईफमध्ये आणि त्याचं प्रायचित्य बिन आपण काय करू शकत नाही. मग आता दारू सोडण्यासाठी तुम्ही वैयक्तिक कोणते कोणते प्रयत्न केले किंवा कोणती संस्था वगैरे काय जॉईन? म्हणजे दारू सोडण्यासाठी तर मी भरपूर सारे डॉक्टर केले, सायकॅट्रिक डॉक्टर केले. सायकॅट्रिक डॉक्टरमध्ये काय जे सायकॅट्रिक ट्रीटमेंट होती त्या ट्रीटमेंटचा कधी मला असर नाही झाला. अक्षरशः मी ते टॅबलेट खाऊन पण सुद्धा मी दारू पित होतो, त्याचा कधी माझ्यावर इफेक्ट नाही झाला. पण अल्कोहोलिक अनॉनिमस एक संस्था आहे जी 186 ते 87 कंट्रीमध्ये काम करते, अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणून. आज आपल्या पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, नांदेडमध्ये असेल, बरेच ठिकाणी त्याच्या मीटिंग्स होतात. त्या मीटिंगला मी गेलो. सत्यमेव जयतेचा प्रोग्राममध्ये ते अल्कोहोलिक अनॉनिमसची एक ॲड होती, त्या ॲडवर मी नंबर लावला, टोल फ्री क्रमांक GSOचा. तर तिथं मी लावला आणि त्यांनी म्हणले बा मीटिंगला या. आणि ती मीटिंगला गेल्याच्यानंतर तिथं जे माझ्यासारखेच दारुडे होते, म्हणजे त्यांनी दारू सोडली होती. म्हणजे त्याचे अनुभव आणि माझे अनुभव थोडेफार मिळते जुळते होते. तिथं मला प्रेम भेटलं, त्यांनी मला जवळ केलं, त्यांनी मला समजून घेतलं की बाबा दारू हा आजार आहे. दारूपासून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला मीटिंग करणं गरजेचं आहे, मनावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि तिथं गेल्याच्यानंतर मला ह्या गोष्टी पूर्ण शिकायला भेटल्या. त्या एच्या प्रोग्राममधून मी पूर्णपणे दारूमुक्त झालो. म्हणजे तिथे काही तुमच्यावर अशी ट्रीटमेंट वगैरे केली जाते का फक्त संवादातूनच हे करतात? नाही, ट्रीटमेंट वगैरे काय नाही. तिथं पूर्णपणे संवादातूनच पूर्णपणे गोष्टी घडल्या जातात. शेअरिंग राहते तिथं, जे की आज माझ्या दारूमुळं माझ्या लाईफमध्ये काय काय घटना घडल्या, काय काय नाही, ते पूर्णपणे याची शेअरिंग केल्या जाते. आणि ती शेअरिंग पूर्णपणे टोटल ओपनली असते आणि तिथं कोणती जात, धर्म, पंथ किंवा या गोष्टीचा काही उल्लेख केला जात नाही आहे. आणि निनावी पूर्णपणे राहिल्या जाते की आपलं नाव काय जे असेल समजा, कुठंच बाहेरही होत नाही आणि ओपनली सर्व शेअरिंग राहते. आणि जे म्हणतात ना, दारुड्याची जी भाषा असते ते दारुड्याला समजते. तर तिथं पूर्णपणे जे दारूपासून दूर राहणारे जे दारुडे होते, तर त्यांच्या शेअरिंगमुळं डायरेक्ट माझ्या याच्यावर बराच इम्पॅक्ट पडला आणि त्याच्यापासून हळूहळू मी दारूपासून दूर राहिलो. आजही मी त्या मीटिंग करतो, आजही रेग्युलर मीटिंगला जातो मी. जसं टाईम भेटेल तशा पद्धतीने मीटिंगला जातो. म्हणजे त्या संस्थेमध्ये दारू शरीरातून नाही तर मनातून 100% मनातून दारू काढल्या जाते. आणि प्रत्येक कंट्रीमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसची संस्था काम करते. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग पुण्यामध्ये पण आहेत, मुंबईमध्ये पण आहेत, नांदेड. फीस वगैरे असतात? नाही, फ्री ऑफ कॉस्ट राहते. फक्त तिथं दारू सोडण्याची मनाची तयारी पाहिजे तुमची. फक्त तिथं जाऊन बसणे, ते मीटिंग ऐकणे, एवढी फक्त मनाची तयारी लागते. ऑटोमॅटिकली तिथं दारू मनातून काढण्यात येते किंवा सुटल्या जाते ते शेअरिंग ऐकून. संवादातून तुम्ही म्हणताय की दारूपासून तुम्ही समजा तिथे दूर झालेला आहात. हाच संवाद जर समजा समाजाने किंवा घरच्यांनी किंवा इतर कोणी जर समजा आधीच केला असता तुमच्यासोबत, तुम्हाला जर समजून घेतलं असतं, तर तुम्ही तितक्या दारूच्या आहारी गेले नसते, असं तुमचं मत आहे? हो, 100% मध्ये. कारण की समाजामध्ये काय आहे माहिती आहे का, दारुड्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे दारुड्याला का नाही, एक अपराधीपदाची भावना जसं असते तशा पद्धतीला बघितलं जाते, एक अपराधी म्हणून बघितलं जाते. समाजामध्ये जर विचार जर करायला जर गेलं तर घरामध्ये दारुड्याची किंमत कमी असते. पत्नी किंमत करत नाही दारू पिल्याच्या नंतर, त्याच्यानंतर आई वडील किंमत करत नाहीत, भाऊ किंमत करत नाही, समाज किंमत करत नाही. पण त्या लोकाला हे माहिती नाही की बाबा हा दारू कशामुळं पित आहे, त्याच्यावर काय सोल्युशन काढायचं. दारू हा आजार आहे आतापर्यंत लोकाला माहिती नाही.
ओरिजिनॅलिटीमध्ये जर बघितलं तर हे दारू हा आजार आहे आणि त्याच्यावर का नाही जसं कॅन्सरवर किंवा बाकीच्या गोष्टीवर आपण ट्रीटमेंट करतो तर तसं त्या व्यक्तीला सामाजिक दृष्टिकोनामध्ये त्या व्यक्तीला जवळ घेणं फार गरजेचं आहे, त्याला समजून सांगणं गरजेचं आहे. जरी त्यानं 10 वेळेस किंवा 50 वेळेस जरी दारू जरी पिली तर त्याला समजून घेणं, त्याच्यासोबत प्रेमानं राहणं खूप गरजेचं. पण माझ्या बाबतीमध्ये उलट घडलेलं आहे. माझं इंटरकास्ट लव्ह मॅरेज होतं, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो माझ्यावर खूप वारंवार पडत होतं. दोन्ही पण साईडनं त्या गोष्टीचा माझ्यावर इम्पॅक्ट पडत होतं. कधी या साईडनं भांडणं होत होते, कधी त्या साईडनं भांडणं होत होते. पण ते समजून घेणारे जे लोक जे होते ते समजून घेणारे लोक कोणी नव्हते. त्यावेळेस खूप म्हणजे यातना एवढ्या खतरनाक होत होते की त्या यातनेला कुठं जागा नव्हती आणि ती जागा कोण जर भरून काढत असेल तर ती फक्त दारू काढत होती. आणि त्याच्यातून उभारण्यासाठी मला कोणतं काही दुसऱ्या गोष्टी पण नव्हत्या माझ्याकडे की बाबा इथून तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर माझं जवळपास गाव एक नांदेड ते मधातल्या मार्गे जवळपास 60 किलोमीटर गाव असेल, 60-65 किलोमीटर. मी नांदेडून ते माझ्या गावापर्यंत नशेमध्ये पैदल गेलो मी. काय कारण होतं? फक्त भांडण, फक्त भांडण रागामध्ये. मी दारूमध्ये अशा घटना केलेल्या आहेत की मी हॉटेलमध्ये पण काम केलं मी दारूच्या याच्यासाठी, दारू पिण्यासाठी. जिथं पडायचं नाही तिथं मी पडलो. कळमनुरी जो माझं तालुका आहे तिथं बसस्टँडला म्हणा किंवा त्या बारच्या बाहेर म्हणा कुठेही, आणि प्रत्येकाला भीक मागून दारू पिणे. म्हणजे त्या दारूने एवढ्या मला खालच्या स्टेजला पोहोचवलं होतं की मी त्याचा विचारच करू शकत नाही. अक्षरशः त्या डाऊन फेजमध्ये मला टाकलं होतं की त्या फेजमधून मला बाहेरच निघता नव्हतं येतो. अल्कोहोलिक अनोनिमस या संस्थेमुळं फक्त मी त्या दारूपासून आजपर्यंत जवळपास 2018 ते आतापर्यंतच्या याच्यामध्ये मी पूर्णपणे दारूपासून मुक्त आहे. तुम्ही म्हणता की आता दारू पिणाऱ्या माणसाला समजून घेतलं पाहिजे. आपण जर समजा आता दारू पिणाऱ्या माणसांसोबत गोड बोललो, त्याला समजून घेतलं आणि त्याने आणखीन जास्त जर समजा दारू पिली तर मग काय करायचं? नाही, हे चुकीचा गैरसमज आहे. आपल्या इकडे एखादी जर गोष्ट जर आपल्याला एखादा आजार जर झालं तर ते आजार जर थांबत नसेल त्याच्यावर वारंवार ट्रीटमेंट करतो. जर समजा ताप जर आली, जर ताप जर नाही थांबली तर आपण काय करतो, ब्लड टेस्ट करतो. ब्लड टेस्टमध्ये काय नाही दे काय गोष्टी निघतात. दारूच्या बाबतीमध्ये तसं नाही. एकदाच आपण प्रयत्न करतो, फक्त एकदा प्रयत्न करतो आणि त्याला कायमस्वरूपी स्टॅम्प मारतो, हे बेवडा आहे, खतम बात. मग त्याला समजून घेणारं कोण आहे? जर तुम्ही जर फॅमिलीमध्ये जर विचार जर केला, समजा जर बायको समजून घेत नाही आहे, आईवडील समजून घेत नाही, तर समाज समजून घेत नाही आहे. समाजाची रचना अशी आहे की समाजाला फक्त ते खेळणं म्हणून जसं असते ना तशा पद्धतीनं दारुड्याच्या लोकांचा युटिलाइज करून काम असेल तर त्याच्याकडून काम करून घेणे किंवा बाकीच्या गोष्टी करून घेणे. पण त्याला कधी जवळ घेऊन कधी विचारपूस केली जात नाही की बाबा तू दारू का पितो, त्याचं नेमकं कारण काय, आणि त्या कारणावर कधी कोणी लोक बसत नाहीत. जसं की माझ्या बाबतीमध्ये तशा घटना घडलेल्या आहेत. मी वारंवार सांगत होते की बाबा मी इंटरकास्ट लव्ह मॅरेज केलेलं आहे, मला याच्यापासून जे काय दोन्ही फॅमिलीने एकत्रित यावं आणि याच्यातून एक मार्ग काढून चांगल्या गोष्टी व्हायला. पण ज्यावेळेस का नाही हे सर्व मार्ग काढायला आले त्यावेळेस माझा जो दारूवरचा जो ताबा होता तो पूर्णपणे संपून गेला होता. म्हणजे मी पूर्णपणे ते अधीन झालो होतो दारूच्या. तर सामाजिक दृष्टिकोन एवढा डेंजर आहे, न समजून घेणारा सामाजिक दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये असे असंख्य सारे तरुण आहेत की ते त्याला कोणी समजून न घेतल्यामुळं का नाही संपून गेलेले आहेत. त्यांच्या टॅलेंट असते. मी हायर एज्युकेटेड होतो. मी एक काळामध्ये 25,000ची दारू पिली, लास्टला 1-1 रुपया मागून देशीची पण दारू पिली. दारू एक अशी गोष्ट एकदा ॲडिक्ट झाल्याच्या नंतर ते श्रीमंत, हायर एज्युकेटेड किंवा कोणीच काय बघत नाही. आम्हालाही सारखं आहे आणि हायर एज्युकेटेड पण सारखं आहे, त्याला संपून टाकते पूर्णपणे टोटल. दारूमध्ये मी अशा असंख्य साऱ्या चुकी केल्या आहेत की त्या चुकीची आज मला भरणा करता येत नाही. बऱ्याच साऱ्या गोष्टी मी चुकीच्या केलेल्या त्यावेळेस. आता बरेच तरुण आपण बघतो की दारू जेव्हा पितात ते एन्जॉयमेंट म्हणून असतात पित, पण मग काही लोक एन्जॉयमेंट म्हणून पितात, मग काही लोक ते त्यांचं जे पिण्याचं प्रमाण आहे ते हळूहळू वाढत जातं. असे दारू पिणाऱ्यांचे काही प्रकार वगैरे? हो आहेत. दारू म्हणजे आता जेवढं मला समजलं, मी त्यामध्ये जर साधारण PhD झालेली माझी, तर दारू पिण्याचे जवळपास 3 प्रकार असतात. सोशल ड्रिंकर, एक मिडियम ड्रिंकर आणि एक हेवी ड्रिंकर. सोशल ड्रिंकरमध्ये काय, जो दारू पिणारा व्यक्ती आहे तो 90 किंवा 90च्या वरती एक पॅक घेऊन आपलं सुखी समाधानी जे फॅमिलीसोबत जेवण खावण वगैरे करून ते त्याची लाईफ. मिडियम ड्रिंकर जो असतो तो कधीतरी दारू पितो पण तुफान दारू पितो.
आउट होईपर्यंत. आउट होईपर्यंत. आणि हा जे हेवी ड्रिंकर जर राहतो तर हेवी ड्रिंकरचं काय त्याला डेली दारू लागते म्हणजे लागतेच. त्याचं प्रमाण आता हळूहळू 100पैकी जवळपास 40 ते 30-40% गेलेलं आहे. म्हणजे हेवी ड्रिंकर आता जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत. का वाढत येतं? समजून घेणाऱ्याची जी संख्या जी आहे, सामाजिक दृष्टिकोनामध्ये समजून घेण्याची जी संख्या आहे ना, ही फार कमी झालेली आहे. दारू म्हणलं की त्याला आपण एक अपराधी भावना म्हणून बघतो. तर ती अपराधी भावना न बघता त्याच्याकडे जाऊन त्याचे काय प्रॉब्लेम आहे त्याचे सोल्युशन करणं फार गरजेचं आहे. समजा माझ्यासारखे बरेच सारे लोक येतात. समजा आता मी या फेजमधून बाहेर निघलो, ठीक आहे, पण मात्र बाकी काय भरपूर सारे लोक आहेत आज मला समाजामध्ये दिसतात की त्यांच्याकडे टॅलेंट आहे, सर्व गोष्टी, फक्त दारूमुळे ते संपून गेलेले आहेत. असे बरेच सारे लोक येतात, पण समाज त्याला ॲक्सेप्ट नाही करत. ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. दारू, एखादा टॅलेंटेड व्यक्ती आहे त्यानं जर दारू जर पिली समजा तर त्याला येड्यात काढतं समाज.